everyone, I'm Bhavika and welcome back to my channel Delighted Colors of Life. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहायचंय. ओके. सो आज मी माझा फर्स्ट व्लॉग शूट करणार आहे आणि मला असं वाटलं की आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि आपल्या चॅनलची सुरुवात आपण एक गुड वाईब्सने स्टार्ट करूयात आणि पॉझिटिव्हिटीने स्टार्ट करूयात. म्हणून मी आजचा हा ब्लॉग शूट करणार आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन, जे हळदी कुंकूने कंप्लीट होतं. मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा आणि हळदी कुंकू ही प्रथा खूप वर्षांपासून, खूप काळापासून प्रसिद्ध आहे आणि केली जाते. आणि मीही हे माझ्या मम्मीकडूनच शिकली आहे. बिकॉज माझा जन्म मार्गशीर्ष महिन्यात झाला आणि तेव्हापासून माझ्या मम्मीने ही गुरुवारची पूजा करायला सुरुवात केली. मी लहानपणापासून ही पूजा बघते, म्हणून मलाही कुठेतरी असं वाटत होतं की आपण ही पूजा करावी. मलाही खूप इच्छा होती की मीही पाठ मांडावा, मीही हा उपवास करावा. म्हणून मी लग्नानंतर हा उपवास करायला सुरुवात केली. आणि मी कशी ही पूजा करते, मी कसं माझं हळदी कुंकू सेलिब्रेट करणार आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आता मी जाते, रेडी होते, पूजेची तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते. ओके, सी यू सून. सो ही माझ्या हॉलची एंट्री, म्हणजे माझ्या घराची एंट्री आहे. आणि इथून 4 ते 5 फुटावर एक मी पार्टेशन करून घेतलं आहे. ते पार्टेशन म्हणजेच माझा देवारा आहे. आणि हा खूप सिंपल आहे, मला खूप असं सिंपल आणि सोबरच आवडतं. जे कोण नवीन माझ्या घरी येतात ते मला नेहमी म्हणतात की इतक्या मोठ्या हॉलमध्ये तू हे पार्टेशन का करून घेतलंय. बट हा माझ्या घराचा, माझ्या हॉलचा ईशान्य दिशा आहे, ईशान्य कोण आहे आणि म्हणून मी हा देवारा करून घेतला आहे. आणि येस, यात काही असं डेकोरेटिव्ह नाही आहे. मी विचार केला होता की मी इथे असं ग्लासचं डिझाईन वगैरे करेन आणि काहीतरी असं डेकोरेटिव्ह करेन. बट ते नाही केलं, कारण मी जेव्हा कधी स्कूलमधून येते आणि हॉलमध्ये एक बसल्यानंतर मला खूप असं इथे बघितल्यानंतर माझा सगळा थकवा दूर होतो, मला खूप पॉझिटिव्ह फील होतं. म्हणून मी हे कधीच कव्हर करत नाहीये. आणि देवाचे फोटो दिसत आहेत ते मी या घरात एंट्री केल्यानंतर, म्हणजे 5 वर्ष आधीचे आहेत आणि ते मी चेंज नाही केले, जे होते तेच ठेवलेत. अँड त्याच्या खालीच लगेच 2 ड्रॉवर्स आहेत, त्यात मी सगळं माझं देवाच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवते. त्याच्यानंतर लगेच एक कबड, छोटंसं कबड आहे, अटॅच कबड आहे. आणि त्यातच मी लगेच देवाच्या ज्या वस्तू असतात, समई म्हणा, दिवे म्हणा, जे काही माझं देवाशी रिलेटेड आहे, देवाच्या ज्या वस्तू आहेत त्या मी सगळ्यात अरेंज करते, जेणेकरून मला कुठे शोधाशोध करावी लागत नाही. अँड येस, त्याच्या खालीच मी कोणतंही मग ते दिवाळीचं लक्ष्मीपूजन असो, दसरा असो, धनतेरस असो, काहीही असो, मी इथेच हा पाठ मांडते. सो मार्गशीर्ष महिन्यातला पाठ मी इथे ह्याच्या खालीच मांडते. अँड हिअर वी गो. सो इथे मी सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. हा चौरंग आहे ज्याच्यावर मी माझ्या देवीचं कळश मांडणार आहे. देन हा पाठ आहे ज्याच्यावर मला दुसऱ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. हे देवीचं मी सगळं शृंगार करून ठेवलेला आहे. ही वेणी आहे, हे देवीचं मुकुट आणि देवीचा फेस आहे, हे ज्वेलरी आहे. देन हे देवीचे कपडे आहेत आणि ह्याच्या खाली, ह्याच्या मागे कळश आहे. त्या कळशात मी एक कॉईन, सुपारी, तुळशीचं पान, दुर्वा, हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ असं त्यात टाकलं आहे. देन ती फुलं, वेणी, दुर्वा असं आहे. हे दिवे आहेत. त्यात मी मोस्टली देवासाठी तिळांचं तेल यूज करते, म्हणून ते तिळांचं तेल मी भरून ठेवलं आहे. देन ही फुलं असंच डेकोरेशनसाठी आहे. यात ना एक ट्विस्ट आहे, हे असं व्हाईट दिसत होतं पाणी, म्हणून मी त्याच्यामध्ये कुंकू टाकलं आणि मग ते रेड झालं. असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला मला आवडतं, म्हणून मी हे केलं. देन ही देवीची ओटी, हळदी कुंकू, पान सुपारी, तुळशीपत्र, ही फुलं ही डेकोरेशनसाठी मी यूज करणार आहे. ही फुलं मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहे. मला खूप सारी फुलं यूज करायला खूप आवडतं. देन हा देवीचा फोटो आहे, ही पोथी आहे.
अगरबत्ती आणि दिवे लावण्यासाठी मॅचीस, हे तांदूळ आहेत आणि हे रेड झालेत बिकॉज हे मी आधीच्या 3 गुरुवारी यूज केलेले आहेत आणि तेच मी या गुरुवारीही यूज करणार आहे. आणि ही रांगोळी आहे पाटाच्या खाली ड्रॉ करण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. करताना किंवा लग्नात किंवा कधीही पाटाखाली ही रांगोळी काढतात, ह्याला चौक म्हणतात आणि ती मी लग्नानंतर शिकली आहे. सो तीच रांगोळी मी ड्रॉ करते. कलर्स टाकायचे असतात. हे मला एका पुजारींनी, आमच्या इथे एक फंक्शन होतं, त्या पूजेला त्यांनी मला सांगितलं की रांगोळी कधीच कोरी नसते ठेवायची, त्यात कलर कोणताही थोडासा कलर टाकायचा असतो. सो आपण इथे हळदी कुंकू यूज करणार आहोत आणि हळदी कुंकू टाकणार आहोत. सो इथे आहे ते हळदी कुंकू अँड मी जस्ट फक्त एक ते कलरफुल होण्यासाठी टाकते. आणि मला हळदी कुंकू यूज करायला रांगोळीमध्ये खूप आवडतं. मी जेव्हा कधी अशी सिंपल छोटीशी रांगोळी काढते तेव्हा त्यात हळदी कुंकू यूज करते. बिकॉज हे कॉम्बिनेशनच खूप जबरदस्त आहे. सो हे झालं आहे रेडी. अँड आता आपण त्याच्यावर चौरंग ठेवूयात. जेव्हा मला कधी कुठली पूजा, कोणत्याही सणाची पूजा करायची असते तेव्हा इथे पाठ मांडते, तेव्हा मला खूप केअरफुली सगळं आठवणीने सगळं काढून घ्यावं लागतं देवाचं. नाहीतर जर एखादी गोष्ट आत राहिली तर ती आतच राहते, बिकॉज मी पुन्हा तो पाठ हलवून काढू शकत नाही. म्हणून मी काल रात्रीच हे सगळं काढून ठेवलं, बिकॉज जर ते एखादी गोष्ट मी विसरली आणि आत राहिली तर मग मी पाठ हलवू शकत नाही म्हणून. सो आता आपण चौरंग मांडूयात. आहे आणि त्यावर रेड कलरचं हे कापड ठेवलं आहे, बिकॉज रेड कलर नेहमी युजली यूज करतात म्हणून मी, आणि माझा फेवरेटही आहे म्हणून मी रेड कलर ठेवलाय. यातही तुम्हाला एक क्रिएटिव्ह आणि ट्विस्ट दिसणार आहे. ही जी फ्लावर्स आहेत हे ओरिजिनल नाही आहेत, ही आर्टिफिशियल आहेत आणि ही मी अशी का लावली आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सो ही लाइटिंग आहे आणि ही लाइटिंग मी दिवाळीत यूज केली होती, मागवलेली होती मागच्या वर्षी ऑनलाईन, बट ती मी यूज नव्हती केली लास्ट इयर आणि यावर्षी ती यूज केली. आणि आताही मला असं वाटलं काहीतरी क्रिएटिव्ह करावं, आज हळदी कुंकू आहे, काहीतरी स्पेशल करावं म्हणून मी हे पाटाला काहीतरी असं क्रिएटिव्ह केलं आहे. स्टार्टिंग आपण आधी तांदूळ पाटावर पसरवून घेऊया. मी थोडे मागेच पसरवले आहेत बिकॉज सेंटरला घेतला तर मग ते बाकीच्या वस्तूंना जागा राहत नाही. आता आपण त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढणार आहोत आणि हे स्वस्तिक काढते मी तांदळावर म्हणून ते तांदूळ असे रेड झालेत. कुंकवाचं असल्यामुळे ते काय प्रॉपर येत नाही ना. आणि ट्राय करते ऍक्च्युली त्याला नीट ड्रॉ करायचं.
येस, हे वाटतंय ना स्वस्तिक. ओके, सो आपण नेक्स्टली देवीचा कळश मांडणार आहोत. ते उचलते आणि त्या तांदळावर नीट असं ठेवणार आहोत. ओके, झालं आहे. हे सगळा शृंगार मी ऑलरेडी केला होता म्हणून ते आता आपण असं ठेवलंय. थोडं नीट करते ते. ओके, सो आता नेक्स्टली थोडं मागे येते, फोटो वर येत आहे म्हणून. ओके, देन आता देवीची ओटी भरूयात. ही आपण ओटी भरली. हे रेडीमेडच मी आणलं होतं, असं त्यात काही क्रिएट केलं नाहीये. देन आता देवीजवळ पान सुपारी ठेवूया, जी मी या साईडला ठेवते नाही. ओके, आणि हे जे माझं आहे, जे मी असं काहीतरी क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न केलाय, हा देवीजवळ असं ठेवून देऊया. हे असंच मला एक ती फुलं बघून मी जस्ट वेडी झाली होती, ते कलर्स बघून, म्हणून मी ते आणले फुलं आणि विचार केला की इथे ठेवून देऊया देवीजवळ. देवीसाठी काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी स्पेशल. फोटोवर राहत नाही म्हणून मी असं खालीच ठेवते त्या वेलीला, असं काहीतरी. सो देवी काही वेली माळून झाली आहे आणि आता हे कमळाचं फूल आहे, जे देवीचं खूप फेवरेट आहे, ते मी आता दोन्ही देवींच्या जवळ असं देवीच्या कळशाजवळ आणि फोटोजवळ आलं पाहिजे म्हणून मी ते इथे अरेंज करते. ओके, आता आपण डेकोरेशन करूयात फुलांचं. वरच्या चौरंग मीन्स या चौरंगावर जसे त्यासाठी मी हे फ्लावर्स आणले आहे. रेड कलर सूट नाही होणार म्हणून मी ते फ्लावर्स टाकले. आणि तसंही देवीचा फेवरेट कलर हा व्हाईट आहे म्हणून मी ते व्हाईट फ्लावर ठेवलं आधी. या साईडलाही आपण हे फ्लावर ठेवूयात. आपण व्हाईट फ्लावर्सने साईडला डेकोरेट करूया. रेडवर येल्लो आणि व्हाईट खूप छान दिसतं. रेड अँड येल्लो फ्लावर्स करूयात. इथे साईडला देवीचा फोटो आहे म्हणून आपण तिथे स्टॉप करून नंतर मारून पुन्हा स्टार्ट करूयात. खूप भरलेली आहेत आणि मला ती बघूनच खूप आवडली. ॲक्च्युली ही फुलं एका बाईने घेतली होती म्हणून मी तिला विचारलं की ही फुलं तुम्ही कुठून घेतली, आणि लगेच मी त्याच बाईकडे जाऊन ही फुलं घेतली. असं मी फुलांसाठी पूर्ण मार्केट फिरली आहे आणि म्हणून मला ही इतकी छान फुलं मिळाली आहेत. आता आपण पान सुपारीवर एक फूल ठेवूया, देवीच्या ओटीवर एक फूल ठेवूया. देन अजून आपण इथे दिवे वगैरे ठेवूयात, तिथे फूल ठेवूयात. आता आपण इथे काहीतरी क्रिएटिव्ह करूया. व्हाईट फ्लावर्सवर हे फ्लावर ठेवून बघूयात कसं दिसतंय. आय थिंक छान दिसतंय हे. आपण ठेवूयात सगळीकडे. ही फुलं ना मी आमच्या सोसायटीमध्ये एक भाजीवाली आंटी येते तिच्याकडून घेतली होती. तिच्या घरची फुलं आहेत. मी असं ठेवते की जेणेकरून ते व्हाईट कलरची फ्लावर्स ही लपणार नाही. तुपाचा दिवा आहे. मोस्टली देवासाठी तुपाचा एक दिवा लावतात आणि समईत मी तेल यूज करते, तिळांचं तेल यूज करते
आणि आता हा पूर्ण चौरंग भरला आहे म्हणून आता मी चौरंगाच्या समोर पाट मांडते आणि बाकीच्या गोष्टी मी त्या पाटावर ठेवते, बाकीच्या वस्तू मी त्या पाटावर ठेवते. आता आपण पाट मांडूया. सो मला खूप सांभाळून बसावं लागतं. ओके, हा मांडला आहे आपण परफेक्टली. सो आता आपण देवी समोर ही 5 फळं ठेवूयात. आपण देवीसमोर ठेवतो. त्या 5 फळांवर मी एक तुळशी पत्र ठेवलं आहे. हे अगरबत्ती स्टँड आहे, आपण थोड्या वेळाने अगरबत्ती लावून ठेवूयात. हे हळदी कुंकू मला लागणार आहे म्हणून मी इथे ठेवते. आणि आता हा पाठी आपण मस्तपैकी डेकोरेट करूयात. माझा आवडता विषय डेकोरेशन. सो आता आपण यूज करूयात ही वाली छोटी फुलं येल्लो कलरची. ही मी काल आणलेत त्याच्यामुळे थोडीशी ती कोंबले आहेत, बट तसे ताजेच आहेत. तसेही फुलवाले काही आपल्याला लगेचच्या लगेच आणून अशी कोरी करकरी ताजगी फुलं देत नाहीत. ओके, सो आणि यात आपण थोडेसे व्हाईट फुलंही घेऊयात. फुलांनी भरलेला आहे. हा व्हाईट फ्लावर ठेवल्याबरोबर त्याला किती गेटअप आला बघा. आपण समईला ही फुल वाहू आणि त्या छोट्याशा अगरबत्ती स्टँडला ही फुल वाहू. ओके, इथे काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं वाटतंय मला. अजून काय करू? यूज करू का ही फुलं? मी तशी छान दिसत आहेत, यूज करून बघूया. बट ती अशी उठून दिसत नाही आहे म्हणून मी ही यूज नाही करत आहे. ह्याचा यूज मी नंतर करणार आहे. जस्ट राऊंड मध्ये लावूयात आपण. This one is complete now. आणि आता आपण पूजा करायला स्टार्ट करूयात. फर्स्टली मी सगळ्या जे काही मांडलंय त्या सगळ्यांना हळदी कुंकू वाहते. पाटाभोवती रांगोळी काढूया. ही माझी फेवरेट रांगोळी आहे. खूप इझी आणि पटकन होते आणि खूप छान पण दिसते. मला खूप आवडते ही रांगोळी. सिंपल, अगदी लहान मुलांनाही जमेल अशी.
पूजा झाली आहे आणि आता मी माझी पोथी वाचणार आहे. आणि आता मी मार्केटमध्ये जाते बिकॉज काल मला जी हळदी कुंकूसाठी द्यायची फुलं होती ती मिळाली नाही, म्हणून मला आता ती घ्यायला जायचं आहे. देन संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे, देन हळदी कुंकूची तयारी करायची आहे आणि मी तुम्हाला संध्याकाळी रेडी झाल्यानंतर भेटते. सो आता मी रेडी झाली आहे आणि आता लगेच हळदी कुंकूला सुरुवात करणार आहे. इथे मी छोटंसं एक डेकोरेशन केलेलं आहे. फुलांचं जी फुलं उरली होती, जी फुलं राहिली होती त्याचं मी एक छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे. एक काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी फुलं, फळं म्हणजे केळे आणलं आणि हे पर्स आहे आणि हे हळदी कुंकवाचं भांडं आहे ज्यावर हळदी कुंकवासाठी मी यूज करणार आहे. सो चला तर आता आपण हळदी कुंकवाची सुरुवात. वजन दे देगी चलो नहीं हमें बहुत दिन बाद देखा है। ये हम बहुत दिन बाद देखे एक करते हैं नहीं लॉकडाउन में ना पत्ते मौसमी कितनी समझदार है देख लो। हाँ एक्स्ट्रा ना चला जाए. देख लो कितनी समझदार. थैंक यू. टीचर की बेटी है भाई. Thank you. हिसाब करती है बराबर. देखो क्या बात है. आ जाओ, आ जाओ. आपके पास दुबले हो गए हो. सब बोल रहे इसका मतलब आज से हम ज्यादा खाना चालू करेंगे. चुप रहे. मैं क्या हाँ तुला जायचंय. अकेला. हाँ घूम के आना पड़ेगा. सब जन आने वाले. मम्मी काय आणलं. झाकून घेते. ये कौन है? तुला माहित का? मला किसे बोलली? हाँ, एकदम लाइट है. हाय बेटा. चालेल बाळाला. जे माझ्यातलं पण जे काय. मैं आशीर्वाद देती हूँ. अशाप्रमाणे मी माझा लक्ष्मीपूजन आणि हळदीकुंकवाचा समारंभ साजरा केला अगदी साध्या सिंपल पद्धतीने. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज गिव्ह मी अ बिग थंब अँड ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल विच इज ॲब्सोल्युटली फ्री. अँड येस लवकरच भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अप टू दॅट create yourself, think positive and feel positive. Thank you. Love you all.